विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र असताना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक कुख्यात गुंडाने भर रस्त्यात उच्छाद मांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोका गुन्ह्यातून नुकताच जामिनावर सुटून आलेल्या या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने स्थानिकांना मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 14 एप्रिल रोजी शहरात सगळीकडे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. बिबवेवाडी परिसरातही मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी या उत्सवात सहभागी झाले होते. याच दरम्यान मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने आपल्या साथीदारांसह परिसरात राडा घालण्यास सुरुवात केली. हा गुंड केवळ तिथेच थांबला नाही, तर त्याने रस्त्याने जाणाऱ्या सामान्य नागरिकांना अडवून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही या गुंडाने लक्ष केलं. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या गुंडांच्या कृत्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. बघता बघता दोन युवकांच्या गटात जोरदार हाणामारी सुरू झाली. एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी प्रहार करण्यात आले, ज्यामुळे उत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारे हा गुंड लोकांना धमकावत आहे आणि मारहाण करत आहे. बिबवेवाडी सारख्या गजबजलेल्या भागात अशा प्रकारे गुंडाने उच्छाद मांडल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आणि भीती व्यक्त केली जाते. मोक्का लागलेला गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतो आणि सामान्य लोकांना त्रास देतो, मग पोलिसांचा वचक राहिलाय की नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. संबंधित गुन्हेगारावर आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. पुणे पोलीस दलासमोर आता या गुंडाचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आहे. जयंतीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बिबवेवाडी पोलीस आता या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये.